मैं झुकेगा नहीं साला असं म्हणणाऱ्या अल्लू अर्जुनला मात्र कायद्यापुढे झुकावं लागलं। पुष्पा 2 ची चर्चा संपूर्ण देशात सुरू होती। जिकडे तिकडे फक्त अल्लू अर्जुनचा लुक, पुष्पा 2 ची मूवी आणि त्याने केलेली कमाई हेच दिसत होतं। मात्र आता अल्लू अर्जुनच्या अटकेची बातमी समोर येत आहे। नक्की काय प्रकरण आहे बघूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। हैदराबाद येथील RTCX रोडवरील संध्या 70 mm थिएटरमध्ये पुष्पा 2 चा प्रीमियम बघण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती। प्रीमियम बघण्यासाठी चाहते वाटेल ती किंमत द्यायला तयार होते, पण अल्लू अर्जुन कोणतीही पूर्वसूचना न देता तिथे गेल्याने संपूर्ण नियोजन बिघडलं। गर्दीला सांभाळणं प्रचंड कठीण झालं। याच गर्दीच्या कचाट्यात रेवतीने तिचा जीव गमावला। या प्रकरणी अल्लू अर्जुनला आता अटक करण्यात आलं। भास्करचं कुटुंब देखील पुष्पा 2 चा प्रीमियम बघायला सहकुटुंब त्या ठिकाणी आलं होतं। 9 वर्षाचा श्रीतेज आणि 7 वर्षाची सानिका ही दोन त्यांची अपत्ये। आता अल्लू अर्जुन अचानक थिएटरमध्ये आल्यानं गर्दी अगदी आवाक्याच्या बाहेर गेली होती। त्याच गर्दीमध्ये रेवती आणि त्यांची 2 मुलं श्रीतेज आणि सानिका गर्दीतल्या माणसाच्या पायाखाली येत होती। अल्लू अर्जुनला बघायला जमलेल्या माणसांच्या गर्दीत एकही माणसाला असं वाटलं नाही की आपण 2 चिमुरड्यांना पायाखाली लाथाडतो आहे। पण पोलिसांच्या लक्षात येताच रेवती, श्रीतेज व सानिकाला बाहेर काढण्यात आलं। लगेच पोलिसांनी तिघांनाही दुर्गाबाई देशमुख हॉस्पिटलमध्ये नेलं, पण नियतीने घात केला। हाडामासाच्या गर्दीनं हाडामासाच्या माणसांना चिरडून टाकलं। रेवती यांना हॉस्पिटलमध्येच नेता मृत घोषित केलं गेलं। 2 लेकरांना त्यांची आई गमवावी लागली। भास्करनं त्याची पत्नी गमावली, पण एवढ्यातच नियती थांबली नाही। 48 तासाच्या आतच 9 वर्षाच्या क्षितिजनंही त्याचा जीव गमावला। आई व मुलाला अल्लू अर्जुनला पाहायला आलेल्या गर्दीनं खाऊन टाकलं। या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। याच प्रकरणी पोलिसांनी त्याला अटकही केली। पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबियाच्या तक्रारीच्या आधारे चिकटपल्ली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 आणि कलम 118(1) अंतर्गत अभिनेता अल्लू अर्जुन व त्याचे सुरक्षा पथक आणि चित्रपटगृह व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। चित्रपटगृह व्यवस्थापनाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही असं पोलिसांनी सांगितलं। अल्लू अर्जुनकडून FIR रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये याचिका सादर करण्यात आली होती। तसेच याचिका निकाल येईपर्यंत अटकेसह इतर कारवाईला स्थगिती देण्याची विनंतीही त्यानं केली होती, परंतु कोर्टापुढे त्याचं काहीही चाललं नाही। अखेर शेवटी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली। या सगळ्या प्रकरणी काही दिवसाआधी अल्लू अर्जुननं एक व्हिडिओ शेअर करत दुःख व्यक्त केलं होतं। तसेच त्यानं मृतांच्या नातेवाईकांसाठी 25 लाखाची मदतीची घोषणाही केली होती, पण जीवाची किंमत मात्र पैशात करता येत नाही हे कदाचित अल्लू अर्जुन विसरला होता आणि म्हणून त्याला अटक करण्यात आली। याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।